कोलकाता येथील आर.जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्याचे प्रकरणाच्या जखमा अजून ओल्याच आहेत. त्यात मीठ चोळण्याचे बातमी समोर आली ती बदलापूरमधून 2 चिमुकल्या मुलींसोबत अत्याचार झाला आणि आता त्या मिठाचे पाणी होत त्यावर मिरची रगडणारी व्यथा समोर आली आहे. सुजलाम सुफलाम देशात भ्रष्टाचारासोबत बलात्कार, छेडखानी, दुष्कर्म, अत्याचार सारख्या रोज नवे प्रकरण समोर येत आहे. सध्या असे 2 प्रकार समोर आले आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथून आहे. इंस्टाग्रामवर मुलीसोबत मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात फसवत एका अल्पवयीन तरुणीसोबत 21 वर्षीय नराधमाने दुष्कर्म केल्याचे समोर आले असून दुसरीकडे कर्नाटक राज्याच्या उडुपी या ठिकाणी इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्रीचे जाळे फेकून भेटण्यास बोलावून युवतीसोबत 2 नराधमांनी नाहक बलात्कार सारखी घटना घडली आहे. मुंबईत राहणारी शाळकरी मुलीला इंस्टाग्रामवर एका 21 वर्षीय युवकाची फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि 13 वर्षीय युवती एक्सेप्ट पण करते. काही दिवस बोलणे सुरळीत चालते, मग प्रेमाचे जाळे फेकत प्रेमाच्या नावाखाली नाबालिक मुलीला भेटण्यास बोलावले आणि मग अंधेरीच्या एका हॉटेलमध्ये नेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. नंतर आरोपीने तिला धमकावत गुजरातला नेले व पुन्हा तिच्या अब्रूचे चिथडे उडविले. दुसरीकडे उडुपी कर्नाटकमध्ये देखील असाच एक प्रकार घडला आहे. आरोपी अल्ताफने इंस्टाग्रामच्या साह्याने एक युवती सोबत मैत्री केली. 3 महिन्यातच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. हे सर्व खोटे नाटक केले आणि तिला भेटण्यास बोलावले. त्यानंतर त्या ठिकाणी आरोपी अल्ताफ सोबत साथीदार झेवियर रिचर्डसोबत 20 वर्षीय युवतीचे अपहरण करून निर्जन ठिकाणी नेण्यात आले. नंतर दारू आणि बिअरमध्ये अंमली पदार्थ मिसळले आणि जबरदस्तीने मुलीला ते पिण्यास भाग पाडले. पीडित युवती नशेत असताना तिच्यावर दोन्ही नराधमाने वारंवार तिच्या शरीराचे लचके तोडले आणि स्वार्थपूर्ती झाल्यावर मुलीला तिच्या घराजवळ बेशुद्ध अवस्थेत सोडून दोन्ही आरोपी पळून गेले. सोशल मीडिया असो वा वैयक्तिक माध्यम, भारतात सिरियल रेपची शृंखला सुरू झाल्याचे दिसून येत आहे. कोणी आपला इगो शांत करण्यासाठी तर कोणी हवास पूर्ण करण्यासाठी बलात्कार करत आहे. रेप जणू एक फॅशन बनले आहे. बलात्कारीसाठी कायद्यात शिक्षा तर आहेत, पण त्या शिक्षेचे भय आरोपीला नाही. ही शृंखला वाढत असल्याचे दिसून येत आहे. ह्यावर उपाय काय? भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला देवीचे स्थान दिले जाते आणि राजनीतिक लोकांना वाघ, कुत्रा, चित्ता, लोंबडी म्हणून संबोधित करण्यात येते. तर या सर्व राजनीतिक लोक एकत्रित एकमताने अशा रेप्सच्या विरोधात एकत्र येऊन महिला सुरक्षा अभियान का राबवत नाहीत? इलेक्शनच्या वेळी फक्त नारे गुंजतात, बेटी बचाओ बेटी पढाओ, पण त्या बेटीची सुरक्षा आम्ही करणार म्हणून विडा का उचलत नाहीत? देशावर कर्ज असताना देखील लाडकी बहीण योजना चालवतात, पण माझ्या मुलीची सुरक्षा ही योजना केव्हा येणार आहे? विशेष आणि ठळक घडामोडीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.